नमस्कार मंडळी, खमंग रेसिपीज किचन मध्ये पुन्हा एकदा सगळ्यांचे खूप खूप स्वागत. तर आज घेऊन आलो आहोत मस्त मुंबई स्पेशल वडापाव रेसिपी. घरच्या घरी झटपट बनवून गरमागरम याचा तुम्ही आनंद घेऊ शकता. तर चला मग रेसिपीला सुरुवात करूया. पण त्या अगोदर चॅनेलवर नवीन असाल तर प्लीज चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा, जेणेकरून तुम्ही नवनवीन रेसिपीजचा आनंद घेऊ शकाल आणि आम्हालाही मदत होईल. तर इथे मी बटाटे उकळून ठेवलेत. त्याचबरोबर मी इथे बारीक चिरलेला कांदा घेतलाय आणि 2 ते 3 हिरवी मिरची, काही लसूण आणि थोडा कढीपत्ता यांनाही चिरून घेतलंने. तर अगोदर आपण पॅन मध्ये थोडं तेल मध्ये गरम होण्यासाठी ठेवूया. तेल गरम झालं की त्यात आता मोहरी टाकून घेऊया. मोहरी चांगली तडकली की त्यात आता जिरे टाकून घेऊया. जिरे तडकरल की त्यात लसूण आणि हिरवी मिरची टाकून घेऊया आणि यांना तेलात चांगलं परतवून घेऊया. यांचा थोडा कच्चापणा जाण्यापर्यंत चांगलं परतवून घेऊ. आता यात आपण बारीक चिरलेला कांदा टाकून घेऊया. आता यात आपण चिरलेला कढीपत्ता टाकून घेऊया. यांना सगळ्यांना चांगलं परतवून घेऊया. आता यात थोडा हिंग टाकूया. तुम्हाला नसेल टाकायचा तर तुम्ही नाहीही टाकलं तरी चालेल, पण यांचा मस्त असा वास येईल. यात आता आपण चवीपुरता मीठ टाकूया. मीठ अगोदर टाकल्याने कांदा हा लवकर शिजतो. आता कांदा चांगला थोडा गुलाबी होण्यापर्यंत परतून घेऊया. हे बघा, आपला कांदा आता मस्त गुलाबी झालाय. यात आता आपण थोडी हळद टाकून घेऊ आणि तिलाही चांगली मिक्स करून घेऊ. आता यात आपण सगळे बटाटे असे मॅश करून टाकून घेऊया आणि यांना सगळ्यांना चांगलं मिक्स करून घेऊ. तर हे बघा, अगदी 2 ते 3 मिनिटं शिजवल्यानंतर इथे आपली वडापावची भाजी तयार झालीये. आता याला आपण थोडं थंड होऊ देऊ. हे बघा, भाजी आता थंड झालीये. याचे आता आपण असे गोळे बनवून घेऊया. तर आता वडापावचं बॅटर बनवण्यासाठी इथे थोडं बेसन पीठ घेऊया. यात थोडी हळद, थोडं मीठ टाकून घेऊया.
आणि यात पाणी टाकत याच घट बॅटर बनवून घेऊया. जास्त पातळही नाही आणि जास्त घटही नाही असं. हे बघा, अशाच प्रकारे बॅटर तयार करून घ्यायचं. त्याचबरोबर मी इथे तेल गरम होण्यासाठी ठेवलं होतं. त्या तेलाचा आता आपण 2-3 चमचे तेल बॅटर मध्ये टाकून घेऊ. असं गरम तेल टाकल्याने वडे हे तेल पीठ नाही. ह्या तेलाला बॅटर मध्ये चांगलं मिक्स करून घेऊ. आता आपले वडे चांगले बॅटर मध्ये कोट करून त्यांना चांगला आपण तळून घेऊया. हे बघा, आपले वडे तळून झालेत. आता आपण पाव घेऊन त्यावर अशी चटणी टाकून घेऊया. ही तिळची चटणी आहे. ही पण पाव वड्यामध्ये खूप भारी लागते. आता आपला वडा ठेवून घेऊ. तयार आहे आपला वडापाव. तर हे बघा, मस्त असे वडापाव तयार झालाय. तुम्ही नक्की बनवून पहा आणि तुम्हाला आमची रेसिपी कशी वाटली ते आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि व्हिडिओला लाईक करा. आणि चॅनेलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा.